आपण मिक्स कडधान्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी हे मिक्स कडधान्य 6 ते 7 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला हे कडधान्य शिजवून घ्यायचं आहे। इथे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि मी इथे एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। आणि आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत। तर अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत। तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक मोठा आकाराचा मी ते टोमॅटो घेणार आहे आणि तोही याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर कांदा आपला छान असा भाजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत मध्यम ते मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला आता व्यवस्थित असा भाजलेला आहे। तर आपण याच्यामध्ये दुसरे मसाले घालून घेऊयात। पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा पण लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे धने पावडर घालायचे आहे। हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले आपण छान असे परतून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जे कडधान्य शिजवून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घेऊयात। ही भाजी बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार केलं नाही, अगदी कमी मसाल्यामध्ये ही भाजी छान तयार होते। तर गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान अशी उकळ आणून घ्यायची आहे। कडधान्य आपण आधीच शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे 4 ते 5 मिनिटच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी आपली तयार आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असतात। तर आपली भाजी आता तयार झालेली आहे।